संगमनेर परिसरात बिअर बार फोडणारी आंतरराज्यीय गँग गजाआड 5 लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। संगमनेर आणि परिसरात बिअर बारची दुकाने फोडून धुमाकूळ घालणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल निलायम बारमधील चोरीचा तपास करताना LCBच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे। व्यावसायिक कौशल्याचा वापर करत पोलिसांनी नाशिकच्या वडाळा परिसरातून हसन कुट्टी, आकाश सूर्यवंशी, मेहताब रसूल अन्सारी राहणार झारखंड या मुख्य आरोपींना अटक केली आहे। आरोपींनी झारखंडमधील एका फरार साथीदारासह गुन्ह्याची कबुली दिली आहे। विशेष म्हणजे हा चोरीचा माल नाशिकच्या पळसे येथील हॉटेल लकी बारचे चालक किरण उगले आणि विवेक उगले यांना विकण्यात आला होता। पोलिसांनी किरण उगले यालाही ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून 4,05,000 रुपयांची विदेशी दारू, गुन्ह्यात वापरलेली टाटा इंडिका कार, मंकी मास्क आणि एक एअर पिस्तूल असा एकूण 5,55,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या टोळीकडून संगमनेर तालुका, वावी आणि पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याअंतर्गत असणारे तब्बल 5 गुन्हे उघडकीस आले आहेत। सध्या आरोपींना पुढील तपासासाठी घारगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली किरण कुमार कबाडी, महादेव गुट्टे, गणेश लोंढे, विजय पवार, फुरकान शेख, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, अमृत आडाव, सोनल भागवत आणि महादेव भांड यांच्या पथकाने केली आहे। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध। राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध, ताज्या बातम्या आपल्यासाठी। पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल। आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।